नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंटचा जो रिझल्ट आहे वनरक्षक या पदाचा तो साईटवर डिस्प्ले झालेला आहे आणि आता साईटवर जी मेरिट लिस्ट आहे ती सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे। म्हणजे तुम्हाला किती मार्क्स मिळाले आणि तुमचा मेरिट नंबर किती आहे हे सर्व उपलब्ध करून दिलेले आहे। तर तुम्ही सर्वप्रथम महाफॉरेस्टच्या साईटला या। साईटला आल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जो रिझल्ट आहे आणि जी मेरिट लिस्ट आहे ती तुम्हाला डिस्प्ले होईल। तर बघा, ऑनलाईन परीक्षेच्या आधारे वनरक्षक पदाकरिता गुणवत्ता यादी म्हणजे मेरिट लिस्ट उपलब्ध करून दिलेली आहे। तर बघा, यामध्ये पूर्ण जे डिस्ट्रिक्ट आहे त्या डिस्ट्रिक्ट वाईज मेरिट लिस्ट उपलब्ध करून दिलेली आहे। नागपूर, तर या साईटवरून तुम्ही तुमची मेरिट लिस्ट डाउनलोड करू शकता। अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ, तर इथे डाउनलोडचं ऑप्शन दिलेलं आहे, इथे तुम्ही क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जी मेरिट लिस्ट आहे ती ओपन होईल तुमच्या जिल्ह्याची, म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी अर्ज केलेला आहे त्या जिल्ह्याची। आणि ज्यांना 45% वर मार्क्स आहे म्हणजे 54 मार्क्स मिळाले असेल तर तुम्ही फिजिकलसाठी आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी इलिजिबल असणार आहे। तर बघा, तुम्ही जिल्ह्याच्या समोर जर मेरिट लिस्टला क्लिक करत असाल तर तुमच्यासमोर त्या जिल्ह्याची मेरिट लिस्ट ओपन होईल। तर बघा, आपण अमरावती सर्कलला क्लिक केलेला आहे, तर अमरावती सर्कलची पूर्ण जे मेरिट लिस्ट आहे ती आपल्यासमोर ओपन आहे। तर अशा प्रकारे पूर्ण जे मेरिट लिस्ट आहे ती तुम्ही चेक करू शकता। यामध्ये भरपूर कॅन्डिडेट आहे, म्हणजे जेवढ्या विद्यार्थ्यांनी पेपर दिलेला आहे यांच्यामध्ये त्याच विद्यार्थ्यांचे नाव आहे ज्यांनी एक्झाम दिलेली आहे आणि त्यांना किती मार्क्स मिळाले ते सुद्धा यामध्ये नमूद केलेलं आहे। आणि जर तुम्हाला यामध्ये 45% वर म्हणजे 54 मार्क्स असतील तर तुम्ही फिजिकलसाठी इलिजिबल आहे। आणि त्यानंतर फिजिकल कधी होणार आहे या संदर्भात डिस्ट्रिक्ट वाईज नोटिफिकेशन जाहीर होत आहे। तर तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी अर्ज केला होता तुम्हाला त्या जिल्ह्याचं नोटिफिकेशन चेक करावं लागेल आणि ज्या दिवशी डॉक्युमेंट आणि फिजिकल टेस्टसाठी बोलावण्यात येईल त्या दिवशी तुम्हाला तिथे हजर राहावं लागेल। तर आपल्यासमोर आता अमरावतीची जी फिजिकल केव्हा होणार आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केव्हा होणार आहे त्याची अपडेट आलेली आहे, तर ती आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघा, सदस्य सचिव प्रादेशिक निवड समिती अमरावती, वनवृत्त तथा उपवनरक्षक अमरावती, वन विभाग अमरावती कार्यालय अमरावती कॅम्प यांच्याकडून हे प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। तर यामध्ये जे वन भरतीसाठी जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि फिजिकल होणार आहे त्याबद्दल यामध्ये जाहीर सूचना दिलेली आहे। वनरक्षक भरती सन 2023 बद्दल आणि तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहेत ते सुद्धा यामध्ये दिलेले आहे। जर या अमरावतीच्या नोटिफिकेशनमध्ये जे डॉक्युमेंट दिलेले आहेत ते बाकी डिस्ट्रिक्टला सुद्धा सेम डॉक्युमेंट लागू शकतात, त्यामुळे तुम्ही या PDF मध्ये जेवढे डॉक्युमेंट सांगितलेले आहेत तेवढे डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवा। तर बघा, 20 जानेवारी 2024 ते 24 जानेवारी 2024 वेळ सकाळी 8 ते 6 दरम्यान आपलं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि शारीरिक पात्रता म्हणजे फिजिकल टेस्ट होणार आहे। आणि तपासणीचे स्थळसुद्धा दिलेले आहे, बांबू गार्डन वडाळी अमरावती इथे। आणि जे तपासणीचे दैनंदिन वेळापत्रक असणार आहे ते maforest.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। म्हणजे यानंतर लिस्ट जाहीर होईल कोणत्या विद्यार्थ्यांचे कोणत्या तारखेला फिजिकल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। आणि तपासणीचा दिनांक स्थळ प्रत्येक उमेदवाराला ईमेलद्वारे कळविण्यात येणार आहे। त्यानंतर सर्व संबंधित शारीरिक पात्रता व कागदपत्र तपासणीमध्ये पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना धाव चाचणीकरिता वेगळ्याने बोलावण्यात येईल। आणि त्यानंतर धाव चाचणीचा कालावधी दिनांक 30 जानेवारी 2024 ते 3 फेब्रुवारी 2024 एकूण 5 दिवस, वेळ सकाळी 6 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत असणार आहे। आणि त्यासाठी धाव चाचणीचे स्थळ असणार आहे अतिरिक्त अमरावती वसाहत क्षेत्र नांदगाव पेठ MIDC अमरावती इथे तुमची धाव चाचणी होणार आहे 30 जानेवारी ते 3 फेब्रुवारी या दरम्यान। आणि यामध्ये बघा, तपासणीकरिता अनिवार्य दस्तऐवज सूची खालीलप्रमाणे आहे। तपासणीकरिता मूळ कागदपत्रासह आणि एक स्वाक्षांकित सेल्फ अटेस्टेड प्रती तुम्हाला उपस्थित करावी लागणार आहे। म्हणजे तुम्हाला एक जो बंच आहे तो झेरॉक्सचा आणि तुमच्यावर सिग्नेचर म्हणजे सेल्फ अटेस्टेड आणि ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला द्यावे लागणार आहे। त्यामध्ये बघा, पहिलं डॉक्युमेंट आहे प्रवेशपत्र, तुम्ही दिलेल्या पेपरचं प्रवेशपत्र तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर परीक्षा केंद्रावरील ओळखपत्र, त्यानंतर ऑनलाईन भरला केलेल्या अर्जाची प्रत म्हणजे ऑनलाईन जो फॉर्म भरलेला आहे ते सुद्धा डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर लागणार आहे शैक्षणिक पात्रता, जेही तुम्ही डॉक्युमेंट दिले असेल 10वी 12वी डिग्री डिप्लोमा त्याचे तुम्हाला डॉक्युमेंट द्यावं लागणार आहे। त्यानंतर वयोमर्यादेच्या बाबतीत दाखला म्हणजे जन्मदाखला किंवा शालांत प्रमाणपत्र, तुम्ही यामध्ये 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट देऊ शकता। त्यानंतर समांतर आरक्षणासंबंधी आवश्यक प्रमाणपत्र, जे तुमचं कोणतं आरक्षण असेल हँडिकॅप, एक सर्व्हिसमॅन वगैरे एक्सेट्रा यामधून। त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट आणि किंवा कास्ट व्हॅलिडिटी, त्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट किंवा रहिवासी प्रमाणपत्र, तर आपल्याला डोमिसाईल द्यावं लागेल कारण आपण फॉर्ममध्ये ते इन्सर्ट केले असेल। आणि त्यानंतर नॉन क्रिमिनल लागेल 9 नंबरचं डॉक्युमेंट,
यामध्ये जर तुम्हाला लागू असेल तर SC/STंना नॉन लागत नाही, त्याच्यामुळे त्यांना लागणार नाही. त्यानंतर बघा EWS सर्टिफिकेट, ज्या विद्यार्थ्यांनी EWSमधून फॉर्म भरला असेल त्यांना EWS सर्टिफिकेट लागेल. आणि ज्यांचं लग्न झालं असेल त्यांनी लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र जे फॉर्ममध्ये अपलोड केलं आहे ते लागणार आहे. त्यानंतर जर तुम्ही ST कॅटेगरीमध्ये असेल तर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसुद्धा अनिवार्य केलेली आहे यांनी. आणि जर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाल्ले असाल तर त्याच्याबद्दलचे सुद्धा तुम्हाला सर्टिफिकेट द्यावं लागणार आहे. आणि तुम्हाला तुमच्या ID प्रूफमध्ये आधार कार्ड, म्हणजे तुम्हाला टोटल 14 डॉक्युमेंटची लिस्ट आहे. यामधून तुम्ही जेवढ्या डॉक्युमेंटला इलिजिबल आहे तेवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला सोबत घेऊन जावं लागणार आहे. आणि यासोबत झेरॉक्स प्रतीसुद्धा घेऊन जा. आणि हे अमरावतीमधली लिस्टसाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत आहे आणि त्यांच्याबद्दल ही अपडेट आहे. आणि त्यांच्यासाठी हे डॉक्युमेंट लिस्टसुद्धा दिलेली आहे. तर याचप्रमाणे अदर डिस्ट्रिक्टलासुद्धा डॉक्युमेंट लिस्ट हीच लागणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही ही डॉक्युमेंट लिस्ट तयार करून ठेवा. आणि अमरावतीचं व्हेरिफिकेशनची सुद्धा यामध्ये डेट दिलेली आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी अमरावतीसाठी फॉर्म भरलेला आहे त्यांनी या तारखेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाऊ शकता. व शारीरिक पात्रता तपासणीसुद्धा तुमची याच दिवशी होणार आहे. तर या संदर्भात अजून कोणती अपडेट आली म्हणजे अदर कोणत्या डिस्ट्रिक्टचं व्हेरिफिकेशन असलं किंवा जे धाव चाचणी असणार 30 तारखेला त्याबद्दल जर चेंजेस असले किंवा वनरक्षक या पदाबद्दल कोणतीही अपडेट आली नवीन तर ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढील सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे.